म्हणेल की इथून आम्ही पुढेच जाण्याचा प्रयत्न करू. बघा, मॅचला सुरुवात झाली आणि मॅचला सुरुवात होताच आमच्याकडे एक न्यूज मिळाली आहे. बघा, पारितोषिक लावले ग्रुप ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून जर आकाशने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले तर 70 ची एक स्पेशल एडिशन बॅट मात्र त्यांना गिफ्ट दिली जाईल. आणि जर 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील मिळेल. आणि नक्कीच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह देखील आपण पाहतोय जे स्पॉन्सर्स केलेले आहेत. अशी व्यक्ती आपण पाहिली तर नुकताच ऑनलाईन फोन लाईनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे महत्वपूर्ण पारितोषिक मात्र जाहीर झालंय आकाश यागाडूसाठी. पहिला चेंडू सरबॅटच्या साने फटका खेचलाय अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. जयेंद्र वाघे तिथे पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळालं. अगदी पहिल्या बॉलवर आकाशचे इरादे स्पष्ट आहेत. आम्ही टॉस हरू किंवा जिंकू आम्हाला फरक नाही पडत. आमचं लक्ष एकच आहे, जिंकणं. आणि ते जिंकण्याच्या अनुषंगाने मात्र उतरलेत. ही जंग मोठी आहे आणि मोठी जंग जिंकायची असेल ना तर मोठी झडप घ्यावी लागेल सुरुवातीपासून. व्हेरिएशन स्पेशलिटी गोलंदाज निलेश बंदरे चेंडूला अगदी अंतिमच्या टप्प्यामध्ये चेंडूला वळवतोय. ही किमया करू शकतोय, परंतु आकाशला काही फरक पडत नाहीये कारण की आज त्यांच्या संघाने भरपूर चांगलं क्वालिटी क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळलाय. कारण की त्यांना माहिती आहे आर येतो पार. कारण की मिळवायचं होतं ते आम्ही मिळवलंय. आता काही गमावलं तरी काही फरक नाही पडत. टायमिंग शॉट इन दी एअर, हवेत फटका, फिल्डर अंडर इन आणि कॅच कलेक्ट केला जातोय. या वेळेला पाहिलंय सेलिब्रेशन टाइम बनतोय निलेश बंदरेचा. मोठी विकेट जाते खात्यामध्ये आणि आकाश मॅन इन फॉर्म मात्र या मॅच मध्ये त्याला शांत ठेवला जातो. आणि पहिला मोठा धक्का अगदी आपण पाहिला तर दिला जातोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाला. आकाशची विकेट गॉन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अगदी विकेट मोठी मिळवली आहे आकाशची कारण की माहिती होता या मॅचला जर आपल्याला जिंकायचं आहे ना तर हा अडथळा दूर करावा लागेल. जसं म्हटलं जाते ना, जो लोग अपने सपनों को पूरा करने की हिम्मत रखते हैं अक्सर दुनिया में वही तो इतिहास रचते हैं. डेफिनेटली आपण पाहिलं इतिहास रचायचा असेल तर नक्कीच हिमतीने काम करावं लागेल. मात्र थोडीशी हिंमत गोलंदाजाने दर्शवली, थोडीशी हिंमत फलंदाजाने देखील दर्शवली, परंतु फलंदाजावर गोलंदाजाचं वर्चस्व देखील पाहायला मिळालं. जरा वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा प्लीज. एक फायनलचा मुकाबला खेळवायचा आहे आणि तो देखील जास्त ओव्हरचा खेळवायचा आहे. या अनुषंगाने मी तर म्हणेन की आपलं सहकार्य मिळणं गरजेची बाब आहे. कारण की फायनलचा मुकाबला 1 ओव्हरचा होणं हे अनिवार्य नाही आहे. त्याच्यासाठी तुमचा सहयोग मिळणं गरजेची बाब आहे. चौथा चेंडू धीमा टाकला, धीमा अगदी पाहिला आपण फलंदाजाला सरप्राईज केला. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्याच नंतर आपण पाहिलं डॉट विकेट आणि डॉट. त्यांनी फक्त आलेल्या 2च धावा. निलेश बंदरे कदाचित मी तर म्हणेन की आकाशाने थोडासा वेळ घ्यायला हवा होता कारण की हे षटक जरी 7 ते 8 धावांचा आला असताना मग उर्वरित आपला शो पुन्हा एकदा ऑन करण्याची संधी मिळाली असते. पण हरकत नाही आहे, त्यांना जाणीव आहे आपल्या टीमचे खेळाडू खंदे आहेत. टॅप केला या वेळेला स्वप्नीलच्या माध्यमातून. धाव मात्र मिळेल. एक दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? नाहीये. अगदी इथे पाहिलं पण तर मग सिंगलने टीमची टोटल वाढली आहे 3 आकड्यावर. थेंब थेंब तळसाचे बुंद बुंद सागर भरताय तसं म्हटलं जातंय ना. आतापर्यंत हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. षटकामधील 5 चेंडू फेकून झाले आणि निलेश अगदी आपण बघितलं की या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी झालाय. परंतु आणखीन विचार देखील हाच असेल, 1 मिळालाय आणखीन कदाचित मिळवून जाऊया. थोडासा अडथळा वाढवण्याचा प्रयत्न देखील करतील. परंतु कल्पेश
दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये. पुढचा विकेट निलेश. उलटा त्यावेळेला स्विंग केले चेंडूला. पाहावं लागेल, पंचांनी तर इशारा दिला. इट्स नो बॉल. धाव मिळाली एक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं 2 धावा इथे मिळाल्यात. नो बॉलचा इशारा. बिमार मात्र चेंडू हाताळला गेला. फलंदाजाला बिमार करायचं होतं, परंतु गोलंदाज स्वतःच बिमार झालाय. नो बॉल फेकून मात्र तयार झालाय, पूर्ण झालाय. आणि अगदी आपण पाहिलं तर आता एक संधी दिली त्याने विरोधी संघाला. एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. प्रीटचा चेंडू. बॅटची कडा आहे, कॅच पकडला तरी जास्त नुकसान होणार नाहीये, कारण की प्रीटचा चेंडू आहे. आणि तिथे आपण पाहिलं तर धाव मात्र एक कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. अगदी धाव संख्या मात्र पोहोचली गेली 7च्या आकड्यावर. षटक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी विकेट एक आली मोठी, त्यामुळे धाव फरक फक्त आणि फक्त 7 धावा. परंतु 7 आपण बघितलं ना तर इथून थांबायचं नाहीये, कारण की या 7ने मात्र अगदी पुढचा प्रवास जर चांगला करायचा असेल ना तर या 7ला मात्र पकडून पुढे जावं लागेल, कारण की 7च आकडा होता. त्याच आकड्यामुळे जर आपण बघितलं तर भारतीय संघाने सगळं काही जिंकण्यामध्ये यश मिळवलं. मग चॅम्पियन ट्रॉफी असेल, ओडीआय वर्ल्ड कप असेल किंवा मग T20 वर्ल्ड कप असेल. MS धोनी त्या खेळाडूचा जर्सी क्रमांक होता 7 आणि तो 7चा आकडा सध्या तरी आपल्याला फलकावर पाहायला मिळतोय. पहिले षटक पूर्ण झालं 7 धावांचं. आता पाहिलं आपण तर ओव्हर क्रमांक 2 घेऊन येतोय आयुष वाघे. हा नो चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू नो. याचाच अर्थ आपण पाहू शकतो पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे बॅटरला एक चांगला फटका खेळण्याची, कारण की या फटक्यावर आपण बघितलं ना तर रिस्क कमी असतो. आकाशसाठी आपण पाहिलं होतं पारितोषिक तर होतं, परंतु तो बाद झाल्यानंतर अगदी स्वप्नील आणि कल्पेश हे 2 बंधू, तो भाई यानी की तबाही. पुन्हा एकदा पाहिलंय आपण. आता तर पाहिलं बघा, दिवाळी होऊन जमाना झाला, परंतु बोनस आता आलाय. आणि तो बोनस कोणाला तर धावांचा आलाय, आणि तोही सातिवली संघाला. थँक्यू डीजे. जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. नो चेंडू फेकला गेला, त्यावर आपण पाहिला तर एक बाईच्या स्वरूपात चौकार देखील मिळताना पाहायला मिळाला. 5 मोफतच्या स्वरूपात मिळालेल्या धावा अगदी आपण पाहिलं तर ह्या धावा मौल्यवान असतील या मॅच मध्ये. एक धावेचं महत्व काय आहे ते जाणीव आहे पीरबा बापा आपली संघाला देखील. थ्रीटचा चेंडू पुन्हा एकदा. आतापर्यंत एकही चेंडू न टाकता 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज आयुष वाघेने. मागच्या स्पर्धेमध्ये देखील असंच काहीतरी पराक्रम केला होता त्याने. थ्रीटचा चेंडू होता. एक चांगला फटका खेळण्याची संधी होती, परंतु फलंदाज बॅकफुटला वेट करत होते. कदाचित जर इथे अग्रेशन दर्शवलं असतं तर एक चांगला फटका खेळण्याची संधी मात्र नक्कीच प्राप्त झाली असती, परंतु जरतडला तारा नाहीये प्रत्यक्षात आपण पाहिलं. डॉट. याच दरम्यान आपण बघितलं तर हा चेंडू आपण पाहिला ऑफस्टंपच्या जवळ हाताळला गेला होता. फटका आपण पाहू शकतोय ना, ज्या अनुषंगाने एक्झिक्यूट करायचा होता, जिथे खेळायचा होता तिथे खेळता आला नाहीये. आणि अगदी पण पाहिलं तर मग सिंगल मिळत थोडासा कम्पॅक्ट त्याने केलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 14च्या घरामध्ये. निकेतन खूप चांगलं स्कोरिंग आमच्या सोबत करतायत. हिमांशू यांनी देखील भरपूर चांगलं स्कोरिंग केलं. हर्षद यांनी देखील आणि रुपेश यांनी देखील भरपूर चांगलं स्कोरिंग केलं आमच्या सोबतीने. आज महत्वपूर्ण 5व्या दिवसामध्ये देखील चांगलं स्कोरिंगचा लेखाजोखा सध्या तरी. आणि या महत्वपूर्ण मुकाबल्यात निकेतन करत असताना पाहायला मिळत आहेत. 15 धाव फलकावर. पुन्हा एकदा नो बॉल. अगदी आपण पाहिलं तर आयुष वाघे करतायत काय, ज्याप्रमाणे जो संघ आपण पाहिला ना धावांच्या शोधात आहे. सुरुवातीला विकेट मात्र ज्या खेळाडूची मिळवली त्या विकेटने या धाव फलकावर भरपूर परिणाम पडायला हवा, परंतु तो परिणाम आता मात्र पडत नाही आहे, कारण की धावा जिथे बॅटने आल्या नाहीत परंतु मोफतने दिल्या जात आहेत. थ्रीटचा चेंडू पुन्हा एकदा. आता चांगला क्रॅकिंग शॉट आहे.
टायमिंग कमाल आहे. हा चेंडू चाललाय सीमारेखा पार आणि पाहतोय आपण जय हनुमान पायगाव चषकातील दमदार दर्जेदार देखना शॉट षटकार साधावा. थँक्यू डीजे. तारपातून आपण ऐकणारच आहोत जसा वेळ मिळेल तसा. मध्ये येणारा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला. फायनलच्या दिशेने आपण बघितलं लक फॅक्टर यंग मराठा चिंचोटी संघाला फायनलचं तिकीट मिळालंय, परंतु त्यांच्या सोबतीने 2 हात करणारा कोणता संघ असेल ते देखील पाहावं लागेल. 22 फलकावर पुन्हा एकदा उडवलाय जबरदस्त फटका 6 धावा. तसं म्हणतात ना की आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते मिस्टर स्वप्नील लहांगेची हवा. अफलातून फलंदाजी धाव फलक पोहोचलाय 28च्या घरामध्ये. 28 रन स्कोर बोर्ड वर पाहतोय. फेकून झालेले चेंडू 5. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. आयुषच्या हातामध्ये हे षटक दिलं, परंतु या षटकाने सातिवली संघाला मोमेंटम दिलाय. अगदी चांगल्या परीने तो मोमेंटम त्याने पकडून ठेवला गेलाय. 2 षटकाचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. अगदी पण पाहिलं तर मग 14.5 सरासरी आहे. 29 धावा फलकावर लागल्यात. 6 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक असेल. 6 चेंडू मध्ये 29 मध्ये भारत डेफिनेटली पडणारच आहे, पण ते किती धावा इथून बनवण्यामध्ये यशस्वी होतोय सातिवली संघ नक्कीच पाहूया. तत्पूर्वी घेऊ छोटा डीजे ब्रेक. डीजेला देऊ संधी, गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या कश्मकश्मऱ्या मुकाबल्यामध्ये पुन्हा एकदा आपण परतूया. कमॉन डीजे. नाच ग मांगली दोघा नाचू ग नाच ग मांगली दोघा नाचू. थँक्यू डीजे. जयेंद्र वाघे बॉलिंग ट्रैक वर. जसं म्हणतात ना की जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो. रिस्क तर आहेच, कारण की इथून गेलं तर मग मागे गेलं तर भरपूर जाईल आणि मिळालं तर सगळं काही मिळेल. जयेंद्र वाघे 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 गेंद डालोगे आगे तो जाओगे मैदान के पीछे वही भेजिए अच्छे रनों के लिए. 6 कोणचा ग मंगले. थँक्यू स्वप्नील. आज काय अफलातून खेळी. थोडा धीमा टाकला यावेळेला. लवकर बॅटचा पेस बंद केला. फाईन लेगला मात्र कॅच उडालाय, पकडला जाईल आणि जयेंद्र वाघेचा कमबॅक. विकेट मिळणार आहे इथे स्वप्नीलची. आकाश मात्र इथे आपण पाहिलं लवकर बाद झाला होता, परंतु जबाबदारी स्वीकारली. जयेंद्रला मात्र मिळाली इथे विकेट. ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे ना की एकूण आतापर्यंत जर खेळ पाहिला ना, निकेतन आम्हाला सांगतायत की स्वप्नीलचा खेळ किती राहिलाय. 8 चेंडू मध्ये 20 धावा, त्यामध्ये उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले 3 आणि सिंगलच्या साने एक चांगलं योगदान. अगदी आपण पाहिलं तर मग 2 सिंगल आपण पाहिले. चांगली इनिंग. एक अशी इनिंग पाहायला मिळाली त्या इनिंगची अत्यंत गरज होती सातिवली संघाला. वेट केले चेंडूला. अगदी आपण पाहू शकतो स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यास कडक क्षेत्रामध्ये खेळ तिथे. एक मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी थोडीशी लेट येताना पाहायला मिळते आणि जसं लेट होत आहे तसं मात्र थेट मात्र धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. अगदी 2 पुन्हा एकदा कंप्लीट केला जात आहेत. 37 फलकावर पाहतोय आपण. षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आणखी शिल्लक आहे. ही मॅच आहे ना एक रोमहर्षक रूप मात्र धारण करेल यामध्ये नो डाऊट, कारण की चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांकडे आहे. थोडासा पुढे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाज आपण बघितला तर योगेशला नक्कीच थोडासा इंटेन दर्शवावा लागेल, कारण की आपल्या समोर चांगला खंदा खेळाडू आहे. त्याला कदाचित स्ट्राईक मिळाली तर जास्त फायदा मिळू शकतोय. जयेंद्र वाघेने बघा एक षटकार पडल्यानंतर थोडासा कमबॅक साधला. विकेट, त्यानंतर दुहेरी आणि डॉट.
काय घडतंय इथे आपण पाहिलं तर मग फलंदाज होईल बाद. चांगलं कमबॅक, धाव फलक थांबलंय. जयेंद्र वाघेने मात्र आपण पाहिलंय पंजा कसलाय सध्या तरी या गतीवर, धाव गतीला मात्र वाढवण्याचं कार्य केलं होतं स्वप्नीलने. मात्र त्याच्या विकेटने मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे थोडंसं नियंत्रण मिळवलं गेलंय. आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान. आम्ही आदिवासींची लेक रे, जंगल आमची शान. रेल्वे बॅटरिंग झालेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. अरमित महाळी चांगली बॅटिंग करू शकतायत, चांगली हिटिंग त्यांची देखील ॲबिलिटी आहे. अगदी एक मॅच तर मला अजून सुद्धा आठवते, 3 चेंडू मध्ये 14 धाव्यांची गरज असताना अशा टप्प्यामध्ये आले होते आणि त्यांना मात्र आपल्या संघाला 3 चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवून मात्र सामना जिंकवून दिला होता. 1 षटकार आणि 2 चौकार ही क्षमता करू शकतात. चांगला फिनिश करतील का? परंतु हा बॉल पाहिला आपण तर गोलंदाजाने फेकलाय वायडर लाईनच्या बाहेर. वाईटचा चेंडू मात्र आपण पाहिला, परंतु पंच म्हणतायत 38. शेवटचा पुन्हा एकदा आपण पाहिला तर इथे थोडस व्हेरिएशन पाहायला मिळालं. डॉट चेंडू आलाय, पंच स्थिर आहेत आणि मग 38 वर धाव फलक थांबलं. या षटकामध्ये किती आल्या? तर या षटकामध्ये आलेला पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 1 विकेट, त्यानंतर दुहेरी. 9 धावा आल्यात आणि 9 धावेने संघाचं जे टोटल आहे ते थांबलंय 38च्या घरामध्ये. 39चं टार्गेट बघा, 39च्या धावांचा पाठलाग करायचा आहे ना, तर थोडस आपण बघितलं तर मग तितकं देखील सोपं होणार नाहीये पीरबाबा पापडी संघाला. कारण की मग आकाश, अनिकेत आणि स्वप्नील गोलंदाजीमध्ये दमखम आहे. सातिवलीकडे देखील मात्र कोण दमखम दर्शवतोय या मॅच मध्ये, कोणता संघ मात्र फायनल मध्ये ग्रेट एंट्री मिळवतोय ते देखील पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटा डीजे ब्रेक. डीजेला संधी देऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंगला अगदी थाटामाटामध्ये सुरुवात करूया. कमांड डीजे. जन्म झाला, झाडा फुलांचा देव आम्ही केला. आई दरबारी कंसारी आमची, गाणे पूजित दरवर्षाला. ये मातीत जन्म झाला, झाडा फुलांचा देव आम्ही केला. आई दरबारी कंसारी आमची, गाणे पूजित दरवर्षाला. सांगू किती माया निसर्गाची आहे, त्याचीच आम्हाला साथ. सांगू किती माया निसर्गाची आहे, त्याचीच आम्हाला साथ. आमचं रक्षण करतो वाघोबा, आम्ही जंगलचा राज हा. आमचं रक्षण करतो वाघोबा, आम्ही जंगलचा राज हा. धन्यवाद डीजे. चला ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित रवाना करा. 39 धावेंचं लक्ष गाठण्यासाठी 2 आघाडीचे ताबडतोब खेळाडू जयेंद्र वाघ या निलेश बंदरे मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने रवाना होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं ना तर ही मॅच कोणता संघ जिंकतोय ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव संघाचे सगळे खेळाडू, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही सगळ्यांनी अगदी मंचाच्या समोर या, मी तुम्हाला नम्र विनंती करतोय. कारण की अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचे चीफ गेस्ट, प्रमुख पाहुणे आणि प्रमुख पाहुण्यांचा अगदी काही क्षणातच मात्र इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून विनंती करतोय की जे इथे पण खेळाडू असतील जय हनुमान पायगाव संघाचे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण या. चला मॅचला झाली आहे सुरुवात. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला देऊया व्हेरी ऑल द बेस्ट. आकाश पहिला षटक घेऊन सज्ज निलेश साठी. पहिला चेंडू पाहिला आपण हवेत,
आणि पहिला चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर घणा गती प्रहार आणि हा आलाय षटकार 6 धावा. बिरसा मुंडा राघोजी भांगरे नाग्या तंटा झलकारी बाई अशी अनमोल रत्ने आमच्या भाऊ समाजा जन्माला आली. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहिलं ना तरी मॅच ज्याप्रमाणे अगदी सुरुवात झाली या इनिंगला षटकाराने ही सुरुवात खूप महत्वाची आहे पापडी संघासाठी. परंतु इथे हवेत झेल निर्माण झालाय. पकडला जाईल का? 1 2 3 बघा झेल निर्माण तर झाला होता. बघा एक चान्स निर्माण करून दिला होता आकाश याने, परंतु 2 पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. दुसरा षटकार या ओव्हर मध्ये येतोय. धावफलक वेग पकडतोय. थँक्यू डीजे. तुम्हाला आता मी संधी थोडी कमी देतोय. 14 धाव फलकावर पाहिल्यात आपण. निलेश बंदरे काय आक्रमक मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अष्टमच्या बाहेर पुन्हा एकदा उडवलाय. फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र होत असताना पाहायला मिळतंय. 100 चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. अगदी आपण पाहू शकतोय धावा मात्र एकच आता घेतली जाईल. 15च्या घरामध्ये धावफलक पोहोचलाय गेलाय अगदी. आणि अगदी आपण पाहिलं तर लक्ष जे आपल्याला पाहायला मिळालं 39 आणि त्या दिशेने मात्र जात असताना सुरुवात सगळ्यात मोठी आणि महत्वाची आणि ती मोठी सुरुवात आतापर्यंत झाली आहे. जयेंद्र वाघे आता प्रथम स्ट्राईक एंड कडे येताना पाहायला मिळतात. 4 चेंडू फेकून झालेत या ओव्हर मध्ये. क्लीन बोल्ड. विकेटची गरज होती, विकेटची दरकार होती आणि जयेंद्र वाघेची विकेट मिळाली आकाशला. पहिला खंता फलंदाज तंबूच्या आश्रयाला. पहिला मोठा धक्का पीरबाबा पापडी संघाला. माझा समाज जागा झालाय हो. डीजे विशाल माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैऱ्यात गोंधळ. आता उडलाय वैर. आमचा पहिला हक्क आहे बघा या भारत देशावर. आमचा पहिला हक्क आहे बघा या भारत देशावर. या भारताचा सातबारा आहे आदिवाशांच्या नावावर. या भारताचा सातबारा आहे आदिवाशांच्या थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय विकेट मिळाली. आता मैदानाच्या आतमध्ये येणारे नवीन खेळाडू निवृत्ती वनगा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आयुष वाघे या खेळाडूंना आपण अनदेखा करू शकत नाहीयेत. नव्याने आलेले निवृत्ती आहेत. आपल्या संघासाठी ऍज अ बॅट चांगलं योगदान द्यायचं आहे. 10 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. चेंडू पाहतोय आपण समोरच्या दिशेने गॅप मध्ये संदीप आहे तिकडे, परंतु मात्र संदीप राहतील लांब. चेंडू एका टप्प्याने जाईल सीमारेखा पार आणि हा पाहतोय हनुमान पायगाव चषकातील दमदार फाटका मिळेल हा चौकार. धन्यवाद डीजे. बघा समोरच्या दिशेने मला वाटते आग पेटवलेली आहे. विजवा अशी विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. प्लीज नलदादा गवळे यांच्या माध्यमातून षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु पुन्हा एकदा हवेत स्वप्नील पुन्हा एकदा फेम मध्ये मॅच मध्ये आपण पाहिलंय
कधी पापडी तर कधी सातिवली. मॅच मात्र आपण बघितला तर एक तराजूच्या काट्याप्रमाणे अगदी आपल्याला वर खाली जाताना पाहायला मिळत आहे. परंतु हा मॅच जिंकेल कोण, लक्ष सगळ्यांचं आहे. या मॅचला आपण पाहूया पुन्हा एकदा, परंतु घेऊ छोटा ब्रेक. धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहतोय या स्थितीमध्ये 8 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. नवीन बॅटर आलेत, प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर फायनल मध्ये जायचंय, फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे, तर पापडी संघाला हा सामना जिंकावाच लागेल. डू और डाय, करो या मरो. टॉपेश झाला विकेट किपर आकाश. आता आले फेम मध्ये, पाहिलं आपण तर काय घडलंय. विकेट मात्र मिळताना पाहायला मिळते. अगदी अनिकेतने कमबॅक केलंय या ओव्हर मध्ये. बघा विकेट किती मिळून दिले तर 3 विकेट, जरूर 8 धावा त्याने खर्च जरूर केला, 2 चौकार, परंतु मौल्यवान विकेट आहेत आणि तेच मात्र मिळून देण्याचं कार्य केलंय. अतिशय या रोमहर्षक मॅच मध्ये आपण बघितलं तर चेंडू शिल्लक असतील आता 6. सहा चेंडू 16 धाब्यांची गरज आहे. अगदी पंचांच्या मनामध्ये एक शंका होती. बघा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ना नियम सक्त आहेत, कारण की जर अशा वेळेला नियमांचं उल्लंघन होते ना तर मग तर लगेच पंच देखील ऍक्शन मोड मध्ये येत आहेत. परंतु पंचांनी कन्फर्म केलं. बघा आयुष वाघे जोपर्यंत स्ट्राइक एंड कडे तोपर्यंत आपण बघितलं की सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल. ना कद बडा ना पद बडा. अब यहाँ पे पापड़ी टीम के साथ कौन बड़ा खड़ा होना होगा. संदीप ओलंबे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आयुष. फटका हवेत आहे. फटक्यामध्ये वजन नाहीये आणि त्यामुळेच आपण पाहिलं हा फटका फसला. अगदी आपण पाहिला तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कॅच पकडला जाईल. आयुषचा खेळ समाप्त होतोय. धक्का पीर बाबा पापडी संघाला. पाहिला आपण तर 6वा. थँक्यू डीजे. अगदी ज्याप्रमाणे संघर्षमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळत आहे. एका बाजूने सातिवली संघ, दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिला पीर बाबा पापडी संघ. चेंडू शिल्लक असतील 5, 16 धाव्यांची गरज. नो बॅटर सूर्यकांत. भुयाल पाहतोय आपण. ओ काय झालंय. अगदी मी तर म्हणेन नशिबाची मिळाली थोडी साथ, कारण की हा जर चेंडू बाउंड्रीला स्पर्श झाला असता ना तर मग भरपूर काही चित्र बिघडलं असतं. पंच म्हणतात 22 जशा पण मिळते तशा चालतील, लेकिन असं पापडी म्हणेल. परंतु अगदी आपण पाहिलं ना तर 4 चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. एक रोमहर्षक स्थितीमध्ये आपण पाहू शकतोय. जसं म्हटलं जाते ना की दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. किस्मत बदलेल ना बदलेल, मात्र वेळ मात्र नक्की बदलतीये. हो
उलटा चेंडू होता, अगदी इतर मेजवानी होती आणि सूर्यकांत उयाल असे चेंडू भरपूर वेळा आपण बघितला तर स्टँड मध्ये पोहोचवताना आपण पाहिलंय, परंतु आज नाहीये. आज काहीतरी पाहिलं आपण वेगळं समीकरण. अजून सुद्धा मॅच आहे, चेंडू शिल्लक आहे 3, धावांची गरज आहे 13, 3-13 वाले समीकरण. अगदी आपण पाहिला तर रोमहर्षक मुकाबला मैदानाच्या आतमध्ये अजूनही चालू आहे. जसं म्हटलं जात आहे ना, मैदानी भी जंग जारी है, आने वाला वक्त बताएगा की कौन किस पे भारी है. ते पण नटले आपण पाहिलं. फायनलच्या आधी हा मेगा फायनलचा मुकाबला होतोय की काय असं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूने पापडी संघ मात्र या मॅच मध्ये माघार घ्यायला तयार नाही, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर सातिवली संघ मात्र जिद्द सोडायला तयार नाहीये. क्रिकेटच्या पटलावर हीच तर आपण पाहिलं चित्र आपल्याला पाहायला मिळत असतात. 3 चेंडू 13 धावा. क्लीन बोल्ड, विकेट डाऊन. 7वा मोठा धक्का त्रिफला उद्ध्वस्त केलाय. पापडी संघावर संकट आलंय. धन्यवाद धन्यवाद डीजे प्रथमेश. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 13 धाव्यांची गरज. बघा लक फॅक्टर आता काय म्हणेल. जसं म्हटलं जाते ना की बुझी समाज जल सकती है, तूफान से कष्टी यूं ही निकल सकती है. ओके मायूस न, तू बदल अपने तू इरादे, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत अभी भी बदल सकती है, परंतु त्याच्यासाठी चमत्कार. नो मिक्सिंग न फिक्सिंग, ओनली कंपल्सरी चेसिंग. मग 2 मध्ये 13. फटका मात्र आपण पाहिला तर अगदी पॉवरफुल नाहीये. स्वप्नील पाहिला आपण, इम्प्रेस केले स्वप्नील आजच्या दिवसामध्ये. आकाश असो स्वप्नील असो, जेव्हा जेव्हा आकाशने निराश केलाय तेव्हा तेव्हा मात्र स्वप्नीलने इम्प्रेस केलाय. मॅग्निफिसंट खेळ त्याने देखील दर्शवला गेलाय आज सातिवली संघासाठी. आणि 1 चेंडू 12 धाव्यांची गरज फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. कॉंग्रॅच्युलेशन. चला या दोन्ही टीमचे खेळाडू या प्लीज, या क्विक या. मॅडम तो मॅचचा पुरस्कार देखील आपण चला या चिंचोली टीमचे संगनायक प्लीज या सगळ्या टीमने या. नक्कीच की प्रमुख पाहुण्यांचं यान मात्र इथे आलेलं. प्लीज आपण गाडी या. चिंचोली टीम खेळाडू या प्लीज समोर या. सातिवली टीम आपण देखील या.